कांग्रेस नेता और विधायक विकास ठाकरे ने कहा कि कांग्रेस के विधायक किसी भी तरह के प्रलोभन या राजनीतिक दबाव में आने वाले नहीं है। उन्होंने दावा किया कि कांग्रेस पूरी तरह एकजुट है और पार्टी के सभी विधायकों ने एक साथ मतदान किया है। पूर्व मंत्री नितिन राउत को पर्यवेक्षक बनाए जाने के सवाल पर विकास ठाकरे ने कहा कि नितिन राउत कुछ समय से सक्रिय नहीं थे, इसलिए पार्टी के अन्य नेता सक्रिय भूमिका निभा रहे थे। उन्होंने अपने पूर्व निर्धारित कार्यक्रम पूरे किए होंगे, जिसके बाद उन्हें पर्यवेक्षक की जिम्मेदारी सौंपी गई होगी। कथित ऑपरेशन टाइगर को लेकर ठाकरे ने कहा कि कांग्रेस का कोई भी विधायक पार्टी छोड़कर नहीं जाएगा। उन्होंने कहा कि पिछले 5-6 वर्षों से ऑपरेशन टाइगर और ऑपरेशन लोटस जैसे प्रयास लगातार चल रहे हैं, जिनके माध्यम से विधायकों को तोड़कर सरकारी बनाने की रणनीति की जा रही है। उन्होंने कहा कि इस तरह की घटनाएं लोकतांत्रिक मूल्यों को नुकसान पहुंचाती है और इससे जनता का अपने जनप्रतिनिधियों पर विश्वास कम होता है। जो भी नेता दल बदलते हैं, उन्हें आत्ममंथन करना चाहिए। साथ ही राजनीतिक दलों और जनप्रतिनिधियों को भी आत्म परीक्षण करने की जरूरत है। विकास ठाकरे ने कहा कि उन्हें किसी तरह का प्रस्ताव मिलने की चर्चा केवल मीडिया में होती है। हर साल इस प्रकार की अफवाहें और चर्चाएं सामने आती रहती है। शिवसेना उद्धव ठाकरे गुट सांसद संजय राउत के बयानों पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि संजय राउत बड़े नेता हैं और वह उनकी भाषा है, लेकिन हर जनप्रतिनिधि को अपने मतदाताओं के सम्मान और विश्वास की रक्षा करनी चाहिए। कसं आहे की निकालाच्या पहिले दावे प्रतिदावे होत असतील, त्यातलाच एक प्रकार असेल, परंतु जेव्हा मतपेटी उघडेल आणि वास्तविकता काय आहे समोर, तेव्हा आपण बोलू. नाही तो काही भाग नाही. आता ते सक्रिय नव्हते, परंतु बाकी काँग्रेसचे नेते सक्रिय होते ना, ज्यांच्याकडे सगळी यंत्रणा सगळे होते, असे सगळे नेते सक्रिय होते. आणि शहरात सुद्धा तरी किमान आम्ही एक गठ्ठानं व्होटिंग केलेलं आहे. आता त्यांच्या सक्रियता भाग त्यांना पूर्वनियोजित नितीन राऊतांचा कार्यक्रम असेल आणि मग पक्षाने जबाबदारी टाकली असेल म्हणून ते कुठे बाहेर गेले आहे. परंतु ते नसताना सुद्धा नगरसेवकांनी कुठेही न जाता बरोबर मतदान केलं आहे. आम्ही सांगितलं होतं की नगरसेवकांना कुठे नेण्याची गरज नाही आहे. ते सकाळी एका जागी जमा झाले 8 वाजता, एक सोबत जाऊन त्यांनी मतदान. मला वाटते काँग्रेसचं एकही नाराज आमदार नाही आहे आणि तो काही जाणार नाही आहे. आणि मला वाटतं याला काही बळी पडणारे काँग्रेसचे आमदार नाहीये. आता हे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस हे सातत्यानं 4-5-6 वर्षापासून चालू आहे. आणि राजकारणामध्ये असला प्रकार या घटकेला आलेला आहे की तुम्ही तोडफोड. ज्या पद्धतीने ही सरकार बनली आमदार तोडून, तर आता काहीही होऊ शकते. म्हणून मला वाटते की या सगळ्या गोष्टी होत असताना राजकीय प्रतिमेला म्हणजे राजकारणातील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला धक्का लावणारी ही घटना असू शकते. जो जातो त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण का बरं जातो, का जात आहोत. परंतु हल्लीच्या काळात हे सगळं होत आहे आणि हाच ट्रेंड निर्माण झाला आहे. म्हणून जनतेचा सुद्धा विश्वास आता राहणार नाही की कोणत्या पक्षातल्या खासदाराला निवडून दिल्यावर तो कुठं जाईल. म्हणून आम्हा सर्व राजकारण्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आम्ही खरंच काय करत आहोत. जे जनप्रतिनिधी आहे, ज्यांना जनतेने निवडून दिला आहे आणि त्यांनी कसं वागावं, कमीत कमी नाही कोणाची तर जनतेची तरी, ज्या मतदारांनी निवडून दिलं त्याची तरी लाज राखावी असं मला वाटतं. मला कधीच काही ऑफर आली नाही आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया सांगते की मला ऑफर आली. पण मी 1984 पासून काँग्रेसमधून आहे. एकदाही मला कोणी म्हटलं नाही की तुम्ही भाजपात या. फक्त आपल्या मीडियालाच माहिती राहते की मला ऑफर आली आहे आणि दरवर्षी ते नवीन नवीन निवडणुकीमध्ये काहीतरी सांगत. आता कसं आहे, हे वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते मोठे नेते आहे संजय राऊत साहेब, आदरणीय आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य आहे, त्यांच्या मनातली भाषा. मी याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. परंतु ज्या खासदार अशी भूमिका घेतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं की आपण जनतेची तरी लाज राखावी, मतदारांची लाज राखावी, एवढं मला वाटतं.